नमस्कार मित्रांनो, आज आपण नॉर्वेमधील खूप फेमस असा ट्रेक पल्पिट रॉक या ठिकाणी जाणार आहोत। याला पर्किंगस्टोलन असेही म्हणतात। पल्पिट रॉक हा एक भव्य खडक आहे जो लिसेफोर्डच्या वर 604 मीटर उंचीवर स्थित आहे। या खडकाचा टॉप सरफेस 25 बाय 25 मीटरच्या आसपास आहे, ज्यावरती उभे राहून तुम्ही लिसेफोर्डच्या सौंदर्याचे अनोखे दृश्य पाहू शकता। हा ट्रेक नॉर्वेच्या स्टॅवेंगर शहरापासून जवळजवळ 70 किलोमीटर दूर आहे। पल्पिट रॉकच्या बेस कॅम्पपर्यंत बसने जाता येतं। अराउंड 470 नॉर्वेजियन क्रोनर्स पर पर्सन असा बस फेअर आहे। हां, पर्सनल कार असेल तर ऑलवेज बेटर। साधारणतः 100 नॉक असं पार्किंग चार्ज आहे। पार्किंग जवळच एक पब्लिक टॉयलेट आहे, जिथे फ्रेश होऊन तुम्ही ट्रेकला सुरुवात करू शकता। हा ट्रेक साधारण 2 आवर्स अप अँड 2 आवर्स डाऊन असा 4 तासांचा आहे। ऑफकोर्स इट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल, हाऊ यू गो, हाऊ मच टाइम यू स्पेंड ऑन टॉप एक्सेट्रा। हिरव्यागार झाडीमधून जाताना मन अगदी प्रसन्न होतं आणि थकवा जाणवत सुद्धा नाही। जाताना आमच्यासोबत एक मजेशीर गोष्ट घडली। सोनालीसाठी ट्रेकिंग तसं नवीनच आहे। वरची चढण थोडी कठीण असल्याने ती अधूनमधून फार थकत होती। तिला थकलेलं पाहून तिथला एक स्वीडन टुरिस्ट तिला एनकरेज करायला लागला। शेवटपर्यंत आम्ही थोड्या अंतराने सोबतच चढत होतो। जाताना गप्पा मारत फार मजा आली। हा ट्रेक दिसायला सोपा असला तरी काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे। फोटोज आणि व्हिडिओज घेताना किंवा व्ह्यूचा आनंद घेताना वाटेवरती और ट्रॅकवरती लक्ष असायला हवं। ट्रॅकवर लक्ष नसल्याने या मुलाचा ॲक्सिडेंट होता राहिला। मध्ये फोटोज आणि व्हिडिओ घेत असल्यामुळे आमचा स्पीड थोडा कमीच होता। सो आमच्याबरोबर आलेले आमचे फ्रेंड्स थोड्या अंतरावरती आमचं वेट करायचे।
साधारण 2-2.5 तासात आम्ही वरती पोहोचलो आणि इथला व्ह्यू बघून आम्ही इतके रिफ्रेश आणि इतके भारावून गेलो की सांगायला शब्द नाहीत. प्युअर नेचर. बराच वेळ व्ह्यूचा आनंद घेतल्यानंतर आणि फोटोज व्हिडिओज घेतल्यानंतर आम्हाला भूक लागली. तिथेच एका बाजूला बसून आम्ही सोबत आणलेले जेवण जेवलो. माघारी जाताना एकच गोष्ट माझ्या मनात सारखी सारखी येत होती. यू डोंट नीड एनी काइंड ऑफ थेरपी, यू जस्ट नीड टू कनेक्ट विथ द नेचर. थँक्यू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.